श्री स्वामी समर्थ. आज ना मैत्रिणीला सुट्टी होणार होती, तर मी भेटायला जाणार होते. तर जाता-जाता म्हटलं काहीतरी घेऊन जा. तर तिच्यासाठी ना मुगाच्या डाळीची खिचडी बनवली. मुगाच्या डाळीची खिचडी पौष्टिक असते म्हणून खिचडीच बनवली आणि ते चहा आणि गरम पाणी. आता नंतर कधी भेट होणार आहे म्हणून आज भेटायला गेले. लांब असल्यामुळे खूप-खूप दिवस भेटी होत नाही. तर गेलो, तिला सुट्टी झालेलीच होती. त्यांची निघायची वेळ होती. थोडा वेळ बसलो. तिनं खिचडी खाल्ली आणि सगळ्यांना बोललं थोड्या वेळ. अर्धा घंटा बसलो. नंतर परत घरी आले. घरी आल्यावरती खूप थकून गेल्यासारखं वाटत होतं. तर येता-येता मी सेब आणले होते. मुलांना दिले, आत्याला, मामाला दिलं आणि मी पण सेब खाल्ला आणि मला दुसरं काही खाण्यापेक्षा ना असं पौष्टिकच खायला आवडतं. आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं आणि आमच्या झाडाचे पेरू ना आज 2 निघले. यावर्षी काही जास्त पेरू आलेच नाही. तर एका पेरूसाठी ह्या दोघांचे भांडणं चालू होते. तर सगळ्यांनाच ते कापून दिला आणि आता थंडी संपली तर आता स्वेटर वगैरे काही घड्या घालून पिशवीमध्ये भरून ठेवून दिले. आत्ताच उन्हाळ्याची थोडीशी चाहूल लागल्यासारखं झालंय आणि उन्हाळ्यामध्ये थोडीशी सुस्ती आल्यासारखंच होतं. आज थोडा वेळ आराम केला. आमच्या आत्याला ना 4 वाजले की चहा पिणं आणि फिरायला जाणं. तर आत्या आणि मामा दोघं पण फिरायला जातात आणि आज विराजनाथ काही ट्युशनला गेला नाही. मला खूप कंटाळा आलाय. आज जाऊ वाटेना. मम्मी मी ट्युशन सोडून देतो असं म्हणत होता. पण त्याला म्हटलं आजचे दिवस सुट्टी मार आणि उद्या जाय. तर मी अशा प्रकारच्या लेस काल आणल्यात. मलाही लागतात आणि कस्टमरही नेतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आणल्यात. तर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय.